आताच ज्यांच्या गोड अमृतवाणी आपण सांगितलं आहे ते मार्गदर्शक चव्हाण सर, सर्व माझे सहकारी आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज बोलायचं काही प्रयोजन नव्हतं किंवा नियोजन नव्हतं. माझ्या मनात चव्हाण सर सांगितलं, पण आणखी शाळा शिकण्यासाठी तब्बल 40 मिनिट शिल्लक गेला पाहिजे आणि त्यामुळं इथं कोणतरी मार्ग काढायचा मला सोडता येत नाही. माझ्या 4 वाजून 10-5 मिनिटाला मी होते मला माहिती समाजाच्या शाळा होते आणि म्हणून इथं मी पाहुणा कलाकार, चित्रपटामध्ये पाहुणा कलाकार असतो, थोडाच वेळ येतो आणि हा सुंदर बोलतो, तसा हा पाहुण्या कलाकाराचा पण निश्चितच कोणी पाणी भरत नाही एवढा पाऊस झाल्यानंतर दैवालय समोर दैवालय. तर विद्यार्थी जन्म गोष्टी या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी सांगितल्या, चव्हाण सरांनी सांगितलं, त्यावर काय विद्यार्थी मित्रांनो तेजस्वी समोर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या भावविश्वातील ज्या 2 व्यक्ती आहेत त्या 2 व्यक्ती म्हणजे आचार्य विनोबा भावे आणि पांडुरंग सदाशिव साने. या 2 व्यक्ती महाराष्ट्राच्या भावविश्वातल्या अत्यंत महत्वाच्या व्यक्ती आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ओळी आहेत, ज्ञानदेवाची ना पाया तुका झाला शिकवलं. महाराष्ट्राच्या भावविश्वाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा पाया भावविश्वाचा विनोबा भावे यांनी घातला आणि त्याचा कळस पांडुरंग सदाशिव साने या व्यक्तीने कळस घेतला लक्षात. आणि म्हणून महाराष्ट्राच्या भावविश्वामध्ये या 2 व्यक्तींना अत्यंत महत्वाचं असतं. मातृहृदयी विनोबा भावे, मातृहृदयी साने गुरुजी. आजच्या गुरुजीचा आणि साने गुरुजीचा इथं फरक होऊ शकत नाही, म्हणजे तुलना होऊ शकत नाही, कारण ते साने होते, आज नाणे आहेत. ते साने गुरुजी होते, आज नाणे गुरुजी आहेत. माझं मी मला त्याच्यातून वेगळा कळत नाही. साने गुरुजी फुकट काम करायचे आंबोलीच्या शाळेत, आम्ही फुकट काम करतो नाही. भला मोठा पगार तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपा प्रसादाने, तुमच्या अगदी प्रेमाने एवढा मोठा पगार मिळतो आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला त्या बदल्यात अत्यंत महत्वाचं योगदान दिलं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो. आणि म्हणून बऱ्याच वेळा समाजामध्ये काम करत असताना एखादा माणूस जास्त काम करायला लागला, त्याला मदत करता तुझ्याकडे खूप व्यवहार मिळाले, शेतामध्ये एखादी बाई जर पुढे खुरपत पुढे चालली तर मागची बाई हळूच लागता तुझ्याकडे कुत्रे बांध मार लगेच मार. कधी कधी असं काम करणार नाही. साने गुरुजीच्या बाबतीत देखील हे घडले लक्षात ठेवा, कारण साने गुरुजीच्या बाबतीत असं म्हणलं जातं साने गुरुजी मित्र होते, साने गुरुजी बावळा साने अशी त्यांच्यावरती टाकली जायची. विद्यार्थी मित्रांनो, साने तर या देशातलं पहिलं टोल आंदोलन साने गुरुजी. आज जे टोल माफी करा म्हणून जे राजकारणी म्हणतात टोल माफीवर आंदोलन करतात, ते देशातलं पहिलं टोल आंदोलन हे साने गुरुजीने केले. तुमच्या माहिती असेल 1937-38 ला अमळनेर नावाची जी नगरपालिका होती, या नगरपालिकेत या शहरामध्ये येणाऱ्या ज्या बैलगाड्या आहेत त्या बैलगाड्याला ब्रिटिश सरकार प्रचंड कर आकारत होतं आणि म्हणून साने गुरुजीने तब्बल 8 दिवस अमळनेरच्या नगरपालिकेसमोर
उपोषण केलं आणि ब्रिटिश सरकारला तो कर, तो टोल त्या ठिकाणी माफ करण्यासाठी भाग पडला. आणि मग त्या माणसाला विद्यार्थी मित्रांनो, साने गुरुजीला फक्त 51 वर्षाचा आयुष्य झाला. 24 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 पर्यंतच्या या कार्यकाळामध्ये साने गुरुजी 23 वर्षामध्ये ज्यांनी शिक्षणासाठी घालवलं. मराठीमध्ये एम ए असणारा माणूस, 4 विषय शिकवायचा. मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल हे 4 विषय शाळेत शिकवायचे. एकदा काय झालं, शाळेत एका मामलेदाराचा मुलगा शाळेत शिकायला होता. तेव्हाचा मुलगा म्हणजे आताचा तहसीलदार, लक्षात ठेवा. तहसीलदाराचा मुलगा शाळेत शिकायला होता. साने गुरुजीने, तो विद्यार्थी ढ होता आणि म्हणून साने गुरुजीने त्याच्या प्रगती पुस्तकावर लिहिलं की पालकाने, वडिलांनी याच्या अभ्यासाकडे व्यक्तिशः लक्ष द्यावं. तेव्हा मामलेदाराला म्हणता आलं, मी मामलेदार आणि मला सांगतोय सांगण्यासारखा सामान्य शिक्षक की मुलांकडे लक्ष ठेवावं. आणि त्या प्रगती पुस्तकावर मामलेदार लिहितात की माझा मुलगा 6 तास शाळेत असतो, तुम्ही काय करा. साने लिहिलं की 18 तास मुलगा आई बाबाजवळ राहतो, तुमच्या जवळ राहतो, मग तुम्ही काय करा. बरोबर आहे. म्हणजे मग या साने गुरुजी भित्र होते. साने गुरुजी अजिबात घाबरत होते. कशाला उत्तर देणारा माणूस होता. फक्त साने गुरुजी हे भावविश्वास जगणारा माणूस होता. 23 वर्ष शिक्षणात, 1 वर्ष तत्वज्ञान मंदिरामध्ये नोकरी केली, 6 वर्ष अमोलची हायस्कूलमध्ये त्याने नोकरी केली, 7 वर्ष तुरुंगात घालवली आणि राहिली 12 वर्ष 51 वर्षामध्ये. त्या 12 वर्षामध्ये 113 पुस्तके साने गुरुजींनी लिहिली. याचा ॲव्हरेज काढला तर साधारणपणे वर्षाला सर्वप्रमाणे 2 ते 3 पुस्तकं साने गुरुजींनी लिहिली होती. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मला सांगत असताना असं वाटतं की साने गुरुजींचं जे मास्टर सेंटेन्स आपल्या कमालीला आहे का, मास्टर सेंटेन्स बोधवाक्य गंगादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचं बोधवाक्य काय आहे सांगते तुम्हाला. काय आहे? बहुजन हिताय, बहुजन हिताय, बहुजन सुखाय. साने गुरुजींचं देखील एक बोधवाक्य होतं, ज्याला आपण मास्टर सेंटेन्स म्हणतो. हे मास्टर सेंटेन्स कोणतं होतं तर तो म्हणजे घरातून एकच घर. साने गुरुजींचं मास्टर सेंटेन्स. तुमचं काय मास्टर सेंटेन्स आहे आतापर्यंत मला तरी काय जाणवलं नाही. आणि म्हणून आपण आपलं मास्टर सेंटेन्स ठरवलं पाहिजे. आणि मास्टर सेंटेन्स पूर्ण करण्यासाठी मिशन सेंटेन्स आपण अनेक व्यक्तींची तुम्हाला उदाहरण देता येईल. संत ज्ञानेश्वराचं उदाहरण. संत ज्ञानेश्वराचं मास्टर सेंटेन्स काय होतं? अवघाचे संसार सुखाचा करील. रेणुका सरोवर, रेणुका ज्ञानेश्वराचं मास्टर सेंटेन्स काय होतं की अवघाचे संसार सुखाचा करील, आनंदे भरील तिन्ही लोके. आपलं मास्टर सेंटेन्स काय असेल बोलायच्या बाबतीत? अवघाचे संसार एकट्याचा करील, याची वाटच लावील. अवघाचे संसार सुखाचा करील आणि आनंदे भरील तिन्ही लोके, ब्रह्मा विष्णू महेश, या तिन्ही लोकांना मी आनंदाने भरून टाकणाऱ्या लक्षात ठेवा. हे झालं ज्ञानेश्वराचं. नामदेवाचं मास्टर सेंटेन्स काय? नामदेवाचं मास्टर सेंटेन्स ज्ञानदीप लागू सगळी. काय ज्ञानदीप लागू सगळी नाचून कीर्तनाची केली. हा मास्टर सेंटेन्स. आणि ते मास्टर सेंटेन्स पूर्ण करण्यासाठी ही माणसं वेड्यासारखी काम करत राहिली, लक्षात ठेवा. आणि म्हणून आज इतिहासाच्या पानावर असेल. आणि म्हणून आपण देखील असं काम केलं पाहिजे की इतिहासाचं पान हे तुम्हाला शिल्लक असलं पाहिजे. इतिहासाला तुमच्या नावासाठी एक पान शिल्लक केलं पाहिजे. पण तुमच्या हे जे आयुष्य आहे, जीवन आहे, त्याच्यामध्ये आपण मास्टर सेंटेन्ससाठी मिशन सेंटेन्स म्हणून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आणि म्हणून विवेक
संन्यासी माणूस आहे, बाहेर कुठे येत नाही, काहीच नाही, त्याचं मास्टर सेंटेन्स काय असतं? पण त्याने मास्टर सेंटेन्स ठरवलं होतं रुग्णो देवो भव. लक्षात ठेवा काय? रुग्णो देवो भव आणि दरिद्री नारायण देवो भव. म्हणजे या जगातला जो दारिद्र्य जगणार आहे, या जगातला जो रोगी आहे, तो माझ्यासाठी देव आहे आणि त्याला त्याच्यातून बाहेर दुःखातून बाहेर काढण्यासाठी मी सतत काम करणार. लक्षात ठेवा हे मास्टर सेंटेन्स. पण आपल्या चित्रपटात आपल्याला काय दाखवावं आणि काय दाखवू नये याच्यामध्ये प्रचंड नको चित्रपट बघण्यासाठी मिळतात. खरा तुम्ही एक चित्रपट त्या चित्रपटातलं गाणं लक्षात ठेवा. साने हे चित्रपट आहे का काय भूमिका आहे त्याच्यामध्ये, त्या साने गुरुजीच्या भूमिकेवर मारून लक्षात ठेवा. सरांनी प्रसंग सांगितलं त्या चित्रपटावर म्हणजे पाय पडू नये म्हणून तू जर एवढी काळजी घेत असेल तर हे डोकं आणि बुद्धी बनवू नये, मन घाण होऊ नये म्हणून तुला काहीतरी प्रयत्न करावा लागेल. पुढे माझ्या श्यामा आणि म्हणून तुला यावरती काम करावं लागेल. पण हा चित्रपटात आपल्याला काय नाही लक्षात ठेवा. सर दिवार चित्रपट तुम्ही पाहिजे. दिवार नावाचा चित्रपट, त्याच्यामध्ये शशी कपूर आणि अमिताभ बच्चन दोन भाऊ आहेत. एका मुलाखाली लहानपणी ते हरवतात, एकमेकापासून दूर जातात आणि बऱ्याच वर्षांनी एकत्र येतात आणि त्याच्यातला जो शशी कपूर आहे हा इन्स्पेक्टर झालेला असतो आणि अमिताभ बच्चन मात्र एक मोठा समजून टाकून देतात. दोघे एकमेकाला भेटतात. भेटल्यानंतर त्यांचा संवाद सुरू होतो. हा संवाद तुमच्यासाठी खूप महत्वाचा. अमिताभ म्हणतो मेरे पास क्या है, मेरे पास गाड़ी है, मेरे पास बंगला है, मेरे पास पैसा है, मेरे पास क्या है? तो म्हणतो मेरे पास मां है. किती जण हे या चित्रपटातलं वाक्य आहे. आज चित्रपटात काय देतो? चित्रपट आपल्याला आज काय देतो? झुकेगा नहीं साला, झुकेगा नहीं साला. आणि मग हे वाक्य या सेंटेन्सला आपण सांगतो झुकेगा नहीं साला यावरती. आणि म्हणून चौथीतल्या 4 मुली म्हणून चौथीतल्याच मुलाचा खून करतात आणि शरीराचे 3 तुकडे करून डस्टबिन देतात. का? झुकेगा नहीं साला, वाकायचंच नाही. विद्या विनय होते. तुम्ही किती हुशार आहात याला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही किती नम्र आहात याला प्रचंड लक्षात ठेवा. साने आता सांगितलं कैदी रडत होते. साने 1932 ला धुळ्याच्या तुरुंगात असताना कैदी रडत होते आणि कैदी रडत असताना साने गुरुजींनी विचारलं की का रडताय बाबांनो? तेव्हा त्या कैद्याने सांगितलं की घरी माणसं उपाशी करायची. त्यांचा एक चुलत भाऊ होता सानेंचा 5 वर्षाचा. तो त्यांना भेटायला आला आणि साने गुरुजींनी सांगितलं आप्पा हे बघ जा आणि 200 रुपये घेऊन मला. आप्पा गेला 200 रुपये आणली आणि दुसऱ्या दिवशी आप्पाला परत दुसऱ्या सकाळी रात्रीतून त्याने 200 पानी पुस्तक लिहिले. काय? रात्रीतून 200 पानी पुस्तक लिहिलं. सकाळी आप्पाला बोलवलं, आप्पाच्या हातात ती वही दिली आणि प्रकाशाकडे जा, त्या प्रकाशाकडे जाऊन 500 रुपये घे आणि त्याचे 10 कुटुंबांना त्या प्रत्येकाला हिशाबाच्या 500 तेवढे पैसे देऊ. म्हणजे इतरांसाठी जगणारा साने आपण का आहोत आणि म्हणून या पद्धतीने आपल्या विषयाचं नियोजन करणे खूप सांगितलं की अधीक्षक म्हणून काम करत असताना विद्यार्थ्याचे अंडर काय बनियन इतका महान विषय शिक्षक म्हणजे अपवादाला विद्यार्थी. आणि म्हणून या ठिकाणी सांगत असताना मला एवढंच म्हणायचं आहे की साने गुरुजी म्हणजे विनोबाजीच्या भाषेमध्ये सांगायचं अमृतस्य पुत्र होता. साने गुरुजी म्हणजे अमृतस्य पुत्र. साने गुरुजींनी हे जीवन का संपूर्ण विद्यार्थी त्याचे खूप महत्वाचं आहे. देश 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर साने गुरुजीची साहजिकच कारण अत्यंत भावनिक माणूस होते साने गुरुजी. त्यांना वाटलं होतं की ब्रिटिश गेले, आता माझा देश सुधारला पाहिजे, या देशात भ्रष्टाचार आहे, देशात
वाढती लोकसंख्या, पर्यावरणीय समस्या या सगळ्या जागृत आणि पूर्ण होतील, परंतु सानिध्याचा दुसरं एक कारण सानिध्याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहे. ज्या हरामखोराने महात्मा गांधीच्या छातीवरती 3 गोळ्या घातल्या, तो हरामखोर म्हणजे नथुराम गोडसे यांनी 3 गोळ्या घातल्या आणि गांधीजींना सांगितलं विचार. आणि याचा अत्यंत दुःख वेदना या सानिध्याने झाल्या. का? नथुराम गोडसे हा महाराष्ट्रातला होता आणि मी महाराष्ट्रीयन आहे आणि महाराष्ट्रीयन असल्याची मला लाज वाटू लागली आणि त्यामुळं या घटनेचा निषेध म्हणून सानिध्याने 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 4 नव्हे 5 नव्हे तब्बल 21 दिवस या घटनेच्या निषेधात सानिध्याने उपोषण. तरी देखील सानिध्याने शॉक म्हणून बाहेर येत होते आणि म्हणून मर्यादेपेक्षा अधिकच्या ज्या झोपीच्या गोळ्या त्या सानिध्याने घेतल्या आणि आपण जे काही हे भावविश्व आहे ते त्याने संपून टाकलं आणि अशा पद्धतीने सानिध्याने आपलं जीवन उद्धार करावं या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून जाता जाता मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपण जे काही आपण बघतो, आपण जे काही आपण वाचत असतो त्याला साळणीतून पहा. तुमच्या नजरेतून योग्य की अयोग्य नावाची जी चाळणी आहे त्या चाळणीतून पहा. ती योग्य असेल तरच तुम्ही त्याला बघा, ती अयोग्य असेल तर त्याला नाव ठेवू लक्षात ठेवा. मग ते चित्रपट असेल, एखादा पुस्तक असेल, एखादा व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला देखील तुमच्या जवळ घ्यायचं का नाही, त्या व्यक्तीच्या जवळ जायचं का नाही हे ठरवत असताना तो व्यक्ती किती बरोबर आहे किती चुकीचा आहे हे ठरवूनच योग्य अयोग्याची चांगली घालूनच त्या व्यक्तीजवळ जायचे आहे. ते पुस्तक आपल्याला वाचायचं आहे, तो चित्रपट आपल्याला बघायचा आहे, ती सिरियल आपल्याला बघायची आणि सरसकट जर आपण सिरियल आपण बघत असतो लक्षात ठेवा. कारण संध्याकाळी 8 प्राईम टाइम आहे लक्षात ठेवा. त्या प्राईम टाइमला सिरियल असतो. या गोष्टी करा बरोबर. आपली आई रिमोटवर हात ठेवून असते, पोरं जीव लागले का, अभ्यास करू लागले का याचा काही संबंध आईशी नसतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून याचा कुठेतरी या ठिकाणी साकारलेला विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा मीडियम बॉक्स आहे टीव्ही नावाचा लक्षात ठेवा. याला किती प्रमाणात आपल्याकडे घ्यायचा आहे, किती प्रमाणात आपल्याला त्याला वेळ द्यायचा आहे हा आपल्याला समजायचं आहे. कारण या सगळ्या सिरियल, हे सगळे चित्रपट, या सगळ्या घटना, या सगळ्या गोष्टी आपल्याला मात्र कोणी बघता येतात लक्षात ठेवा. अभ्यास आणि म्हणून ज्या प्रकारच्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी त्या अभ्यास हा सुंदर बालपणी खेळी तारुण्यासाठी वृद्धपणी जीवन असता दिसे खेळ. बालपणात खेळात तारुण्य नासून गेलं आणि पुन्हा पांडू अल्ला अल्ला काय या वयात करायचं, त्याच वयात करा. म्हातारपणी अजिबात करायचं नाही. त्यावर दुःख बसणार. कारण तुकामुळे उभी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. आणि म्हणून आता उभी राहायचं का नाही, जे जे होईल ते पाहिजे का नाही. आता उभी राहायचं नाही. आता हे पुस्तक आपल्याला वाचायचं. तुमच्या हातात जे पुस्तक आहे ते पुस्तक आपल्याला त्या पुस्तकाची चाळणी करायची लक्षात ठेवा. आणि म्हणून आता उभी राहायचं वय नाही लक्षात ठेवा. उभी राहायचं वय माझ्या वयाच्या नंतर 8 वर्षानंतर 60 वर्षानंतर उभी राहायचं वय. त्याप्रमाणे लक्षात ठेवा. जे जे होईल ते पाहावे पुराणे उभी राहावे. कारण त्यावेळेस पूर्व हातात गेले असते, सुनबाई असते, सुनबाई चहा या सगळ्या गोष्टीचा हा पुढे येत असतो. जनरेशन गॅप असतो आणि मग तो जनरेशन गॅप मिळत नाही. आणि म्हणून त्या वयात आता उगी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जायचं नाही. बराचसा झालेला आहे. म्हणजे कसोटीमध्ये जर विकेट पडायला लागला तर एक 9 बॉल की त्याला ते दिवस राबवले काढावा आणि विकेट खेळावं. तसं खेळावं
होणार नाही.